विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2023 या वर्षीची जी बोर्डाची ऍक्टिव्हिटी शीट आहे त्यामधील क्वेश्चन नंबर 4B जो समरी रायटिंग साठी आलेला आहे तो इथे सविस्तरपणे पाहणार आहोत। तो पॅरेग्राफ जो आहे तो सचिन तेंडुलकर विषय आहे, त्यामुळे प्रथम आपण सचिन तेंडुलकर बद्दल जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो समजून घेऊया आणि त्यावर समरी कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। सचिन रमेश तेंडुलकर, who was born on 24th April 1973 in Mumbai, is a former Indian international cricketer and a former captain of the Indian national team। म्हणजेच 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेला सचिन रमेश तेंडुलकर हे माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार आहेत। He is regarded as one of the greatest batsmen of all time and often referred as the god of cricket by Indian cricket followers। म्हणजे त्यांना सर्वकालीन महान फलंदाजापैकी एक मानले जाते आणि भारतीय क्रिकेट चाहते त्यांना क्रिकेटचा देव म्हणून संबोधतात। He made his debut on 15 November 1989 against Pakistan in Karachi at the age of 16। म्हणजे 15 नोव्हेंबर 1989 रोजी वयाच्या 16व्या वर्षी कराची येथे पाकिस्तान विरुद्ध त्यांनी प्रथम पदार्पण केले। He is the only player to have scored 100 international centuries and only player to complete more than 30,000 runs in international cricket। म्हणजे 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा तो एकमेव खेळाडू आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30,000हून अधिक धावा पूर्ण करणारा तो एकमेव खेळाडू आहे। He was trained under the able guidance of रमाकांत आचरेकर सर। तो रमाकांत आचरेकर सरांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सराव करत होता। He received the Arjuna Award in 1994, Rajiv Gandhi Khel Ratna Award in 1997, Padma Shri and Padma Vibhushan Awards in 1999 and 2008 respectively, fourth and second highest civilian awards of India। म्हणजे त्यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1997 मध्ये पद्मश्री, 1999 आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार आणि अनुक्रमे चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला। He was also awarded भारत रत्न highest civilian award of India in 2013। 2013 मध्ये त्यांना भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला। He is devotee of the deity Ganesha। तो गणेशा देवाचा भक्त आहे। अशा प्रकारे इथे पॅसेज दिलेला आहे। आता विद्यार्थ्यांनो, मी समरी करताना काय केलेलं आहे ते बघा। इथे समरी रायटिंगचा प्रश्न तुम्हाला कसा येतो इथे प्रथम पाहूया आपण। रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट। सजेस्ट सुटेबल टायटल टू युअर समरी, 5 मार्क्स। म्हणजे क्वेश्चन 4A साठी जो तुम्हाला पॅसेज दिलेला आहे वरती तोच तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यावरती समरी लिहायची आहे आणि त्याला
एक चांगलं टायटल सुद्धा सुटेबल असणारं द्यायचं आहे. समरीचा प्रश्न 5 मार्काचा, 1 मार्कासाठी टायटल आणि तुम्ही लिहिलेल्या समरीला 4 मार्क. विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला जेव्हा टायटल द्यायचं असतं समरीला, तेव्हा तुम्ही मेन टायटल आणि सब टायटल अशा प्रकारे जर हेडिंग दिलं तर ते अतिशय उत्कृष्ट आहे. आता इथे बघा, हा पॅसेज आपला सचिन तेंडुलकर आहे. तुम्ही नुसतं सचिन तेंडुलकर लिहिलं तरी तुम्हाला योग्य म्हणजे तुम्हाला गुण मिळणार आहे. पण सचिन तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट असं लिहिल्यानंतर आणखीन तुमचं टायटल उठावदार दिसेल. आता मी इथे सुरुवातीला काय केलंय, जी पहिली जी ओळ आहे, पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्यामधील फक्त मेन पॉइंट्स घेतलेले आहेत. बघा, सचिन तेंडुलकर अ फॉर्मर इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर, अ फॉर्मर कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, द ग्रेटेस्ट बॅट्समन ऑफ ऑल द टाइम, गॉड ऑफ क्रिकेट, डिओटर ऑफ डेटी गणेशा, was born on 24th April 1973 in मुंबई, असं वाक्य केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे पहिले जे 2 वाक्य दिलेले आहेत त्यामधील मी फक्त सचिन तेंडुलकर साठी जे विशेषण वापरलेले आहेत ते घेतलेले आहेत. आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की सचिन तेंडुलकर फॉर्मर इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर होता, म्हणजे होऊन गेलेला माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होता. त्यानंतर फॉर्मर कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम होता, म्हणजे इंडियन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार होता. तो सर्व कालांमध्ये प्रसिद्ध असणारा महान असा तिरंदाज म्हणतो आपण होता. आणि क्रिकेटमधले जे फॉलोअर्स आहेत ते त्याला क्रिकेटचा देव असं मानत होते. त्याचप्रमाणे तो गणेशाचा भक्त आहे. आणि मग मी तिथे वाक्य लिहिले, वॉज बॉर्न ऑन 24th एप्रिल 1973, की हे सर्व त्याचे विशेषण एकाच ओळीमध्ये घेतलेत. आणि मग तिथे मी सांगितलं की वॉज बॉर्न म्हणजे त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मुंबई मध्ये झाला. म्हणजे तुम्ही जवळजवळ 5-6 वाक्य एका वाक्यामध्ये मी इथे सोप्या अशा वाक्यामध्ये तयार केलेले आहेत. ही स्टार्टेड हिज करिअर ऑन 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची ॲट एज ऑफ 16. हे वाक्य लिहिणं महत्वाचं होतं, कारण त्यांनी प्रथम पदार्पण कधी केलेलं आहे ते सांगितले, म्हणून मी ते वाक्य जशाल तसं घेतलंय. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे, ही स्कोर्ड 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड कम्प्लिटेड मोर दॅन 30,000 रन्स इन इंटरनॅशनल क्रिकेट, हे वाक्य जशाल तसं आहे, पण मी शॉर्ट केले. दिलेल्या तुमच्या पॅसेज मधलं जे वाक्य आहे ते मोठं आहे, त्याचं फक्त मी इथे शॉर्ट वाक्य केलंय. त्यानंतर पुढचे जे 2-3 वाक्य शेवटचे आहेत की ज्यामध्ये त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेत, ते अवॉर्ड्स मात्र मी डीप मध्ये न लिहिता त्या अवॉर्ड्सची नावं टाकून एकच वाक्य तयार केलेलं आहे. म्हणजे रेसिपंट म्हणजे मिळणारे. ही इज रेसिपेंट ऑफ अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड, पद्मविभूषण अवॉर्ड अँड द भारत रत्न अवॉर्ड. हे सगळे जे अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत ते मी कॉमा करून सगळे अवॉर्ड एका वाक्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे आपण समरी करत असताना आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते व्यवस्थित मांडणे गरजेचं असतं आणि तेच आपण समरीमध्ये करायचं असतं आणि शॉर्ट मध्ये मांडायचे असतात. म्हणजे 1/3 आपण समरीला म्हणतो. आपण जनरली 1/3 सारांश करणं हे दिलेल्या पॅसेजचं समरीमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे जर 3 पॅरेग्राफ दिलेले असतील तर त्यातला एकच पॅरेग्राफ तुम्ही समरी लिहायचा. म्हणजे समरी तुम्हाला शॉर्ट करायची आहे, लक्षात ठेवा. कधी कधी तुम्ही विद्यार्थ्यांनो दिलेल्या पॅसेजपेक्षाही मोठी समरी लिहिता, मग तुम्हाला त्याच्यामध्ये गुण कसे दिले जातील. जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही लिहिणं तिथे अपेक्षित आहे, शॉर्ट मध्ये. अशा प्रकारे इथे आपण समरीचा प्रश्न डीप मध्ये पाहिलेला आहे. यानंतर मी राहिलेली जी ऍक्टिव्हिटी शीट मधले जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीप मध्ये सांगणार आहे.